हे पहा, हे सगळं सामान मी आज सकाळी आणलेलं आहे। याच्यात आहेत केळी, याच्यात आहे काकडी, मिरच्या आणि नारळ आणलेला आहे आणि अद्रक आणि लसूण आणलेला आहे। कांदे आणलेले आहेत। कांदे स्वस्त मिळाले आज, 50 रुपयाला 3 किलो मी कांदे घेतले। आणि हे पहा, भुईमुगाच्या शेंगा, बरीच माती आहे, याला धुवून घ्यावं लागेल। त्यानंतर कोबी आणि गाजर आणलेले ते ऑरेंज वाले, आता सध्या हेच गाजर मार्केटमध्ये मिळतात। आणि हे आणलेलं आहे थोडंसं टाइमपास म्हणून खायला, कधी कधी कुरमुरे। आणि धिस इज वन ऑफ माय फेवरेट, नानकट बिस्किट आणलेलं आहे मी। तर आता या शेंगा ज्या आहेत ना, त्या स्वच्छ धुवून घ्यायला हव्यात, खूपच माती आहे यांना। हे पहा, आता मी शेंगा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी यांची माती निघालेली आहे। फणस आणले होते तर त्याचे हे सीड्स आलेत, तर 4-5च आहे, तर त्याच्यासाठी कुठे ना वेगळं उकडणार, तर मी ते याच्यातच टाकेन, तर ते पण बॉईल होऊन निघतील। इथे मी कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या घेणार आहेत, म्हणजे शेंग शिजेल व्यवस्थित। आता शेंगा छान उकडलेले आहेत आणि त्याच्यासोबत हे फणसाचे सीड्स होते ते पण उकडले आहेत। बाहेर पाऊस पडत होता, त्यामुळे म्हटलं बुट्टा पण आपण भाजून खाऊया। सकाळी सगळ्या भाज्या आणल्यामुळे भरपूर असं सगळं अवेलेबल होतं, तर म्हटलं बुट्टा खाऊन घेऊया। नाही तर काय होतं, थोडा दिवस असं ठेवलं ना की ते पिवळं पडून म्हणजे सुकून जातात। पावसाळ्यात कुठेही बाहेर फिरायला गेलं तर हे आपण खातोच आणि किती महाग भेटतं तिकडे, तर आज घरच्या घरीच म्हटलं बुट्टा बनवावा। मला आठवते आम्ही लोणावळ्याला गेलो होतो ना तेव्हा पावसाळ्यातच, तर तिथे 100 रुपयाला एक बुट्टा होता। हा रेट ऐकूनच इच्छा संपली खाण्याची, पण 2-3 घेतले मुलांसाठी, पण इतकं महाग होतं। अगदी तसा सेम बुट्टा आज मी घरी बनवायचं ठरवलं। इथे बघा, मीठ घेतलं, थोडीशी चटणी टाकली त्याच्यात आणि मग हे मिक्स करून लिंबाने स्वीटकॉर्नला लावलं। खूप टेस्टी लागतं, प्रत्येकजणच घरी करतं, पण बऱ्याचदा काय होतं, आपण ते भाजायचा कंटाळा करतो आणि मग ते आणलेले कणीस जे आहेत ना ते तसेच खराब होऊन जातात, पण त्याच्याकडे कोणी पाहत नाही। तर पावसाळ्यात हे हेल्दी आणि टेस्टी असा स्नॅक्स तुम्ही मुलांना पण देऊ शकता। आज रात्री जेवणामध्ये आलू पराठा करायचं ठरवलं होतं, तर म्हटलं खाली जायच्या आधीच आपण बटाटे वगैरे उकडून त्याची भाजी बनवून जावी, म्हणजे आल्यानंतर इझी होतं, पटकन आपण पराठे लाटले की झालं। खाली गार्डनमध्ये एकदा गेलं की मग वेळ होतो। आणि आता काय होते, पाऊस पडतो त्यामुळे बसायला इतकी जागा नसते, पण एक शेड आहे, त्याच्यात आम्ही सगळ्या मैत्रिणी बसतो जरा वेळ, कारण इतर कुठे बसायला फिरायला जास्त हेच नसतं, म्हणजे जाता येत नाही, तर मग तिथेच आम्ही जरा वेळ बसतो। तर हे सगळं थोडं प्रिपरेशन करून गेलं ना तर इझी होतं। नेहमी पण आपण जेव्हा कुठे बाहेर जायचं असेल तर थोडं प्रिपरेशन जेवणाचं केलं ना तर बरं पडतं, कारण आल्यानंतर खूप कंटाळा येतो आणि उशीरही होतो। आता इथे मी बटाटे उकडून घेतले आणि तेलामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, मिरची, लसूण आणि हळद, मीठ वगैरे टाकून त्याच्यात बटाटा घालून घेते। जरा वेळ परतलं की आपली बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे। आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर क्लायमेट झालंय, इतकं छान वाटतंय। गेले 1-2 दिवस झालं मुंबईमध्ये खूप छान क्लायमेट आहे आणि पूर्ण वातावरण थंड झालेलं आहे। तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।